नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. नवरात्र उत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो. 9 दिवस दुर्गा देवीची 9 रूपांची पूजा केली जाते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होणारा नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने ह्या नवरात्रास शारदीय नवरात्र सुद्धा म्हटलं जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची आराधना केल्या जातात असल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे. ही 9 ऊर्जा आणि शक्तीचे देवता मानल्या जातात. नवरात्र म्हणजे 9 दिवस आणि 9 ह्या संख्येला ब्रह्मा संख्या असं म्हटलं जाते. जास्तीत जास्त मोठा अंक हा 9 आहे आणि म्हणूनच नवरात्र ही 9 दिवसांची मानली जाते. असं म्हटलं जाते की अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी 9 दिवस युद्ध केलं आणि 10व्या दिवशी माता दुर्गेने महिषासुरचा वरती विजय मिळवलं आणि तेव्हापासून माता दुर्गा आणि तिचे 9 रूपांची पूजा केली जाते. हे 9 दिवस अतिशय महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात. या 9 दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असते आणि घरात सुख शांती समृद्धी सुद्धा नांदत असते. आणि म्हणूनच या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये खास काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. नवरात्र संपण्या अगोदर हे एक फूल जर तुम्हाला कुठे दिसलं तर ते अजिबात सोडू नका. या फुलांचा आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल. आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही. घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल आणि करोडपती होण्याची इच्छा सुद्धा तुमची पूर्ण होईल. असा हा एक उपाय आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यासोबत असा एक उपाय शेअर करणार आहेत. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही नवदुर्गा माताचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर मित्रांनो, हा उपाय आपल्याला नवरात्र संपण्या अगोदर करायचा आहे. नवरात्रीचा शेवटचा दिवस असणार आहे 11 ऑक्टोबर. 10व्या दिवशी आपण दसरा साजरा करत असतो. म्हणून तुम्ही 11 ऑक्टोबरपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असते आणि आपली ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत प्रयत्न कष्ट करत असतो. परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा या देखील पूर्ण होत नाही. मग तुम्ही तुमची ही इच्छा घर घेण्याबद्दल असेल, गाडी खरेदी करण्याबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा एखादा कर्ज असेल आणि त्या कर्जातून लवकरच लवकर मुक्ती व्हावी असेल तर अशी कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय केल्याने 100% तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तर्फे तुमच्याकडे आलेला पैसा हा टिकत नसेल, सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल तर तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्री ही दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. तसेच घरामध्ये नवरा बायकोंची सतत भांडण होत असेल, एकमेकांचं पटत नसेल, घरामध्ये सुख शांती नसेल तर यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं सांगितली जातात की त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि ह्या झाडांची फुलं पानं हे देवतांना अतिशय प्रिय आहेत. आणि यामध्येच एक फूल आहे ते म्हणजे जास्वंदाचे फूल. हे फूल सकारात्मकता ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी देवीला जास्वंदाचं फूल अर्पण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात तर धान्यामध्ये वाढ देखील होते. तसेच घरात विशिष्ट प्रकारची सकारात्मकता झाडं लावण्याने ग्रह बलवान होतात, ज्यामुळे कधीही पैशांची
चणचण हे आपल्याला जाणवत नाही. जर तुमच्यावर सतत कर्जाचा डोंगर होत असेल आणि कर्जमुक्तीपासून सुटका हवी असेल, तर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, सतत तुम्हाला पैशांची अडचणी येत असेल, आलेला पैसा तुमच्याकडे तुमच्या घरातून निघून जात असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे पैसा येत नसेल, तर तुम्हाला 5 जास्वंदाचे फुलं घ्यायचे आहेत आणि ही फुलं दुर्गा देवीला अर्पण करायचे आहेत. ही अर्पण केलेली फुलं काही वेळाने तुम्हाला उचलून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. असं केल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते आणि तसेच कर्जापासून मुक्ती मिळते. घरामध्ये चाहूबाजूने पैसा येऊ लागतो. तसेच आर्थिक समस्या देखील दूर होतात. त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला पती पत्नीमध्ये सतत भांडणं होत असेल, एकमेकांचं पटत नसेल, त्यांच्या नात्यामध्ये अंतर आलेलं असेल, तर तुम्हाला रात्री झोपण्या अगोदर जास्वंदाचं फूल हे उशीखाली ठेवायचं आहेत. हे फूल उशीखाली ठेवल्याने विवाह एक नातेसंबंध आहे तर ते सुधारतात, त्यांच्यामधील अंतर आहे तर ते कमी होतो. आता जेव्हा तुम्ही उशीखाली ठेवणार आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे फूल निर्मल्यामध्ये टाकायचं आहेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. पुढचा उपाय हा तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळवण्यासाठी करायचा आहे. जर तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळत नसेल, मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, तसेच तुमचा एखादा व्यवसाय असेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल, व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, यश मिळत नसेल, तर देवी लक्ष्मीला तुम्हाला एक जास्वंदाचं फूल आणि साखर आहे तर ती अर्पण करायची आहेत. वाटीमध्ये थोडीशी साखर घ्यायची आहेत आणि हे फूल देवीला अर्पण करून साखरेचा नैवेद्य आहे तर तो ठेवायचा आहे. यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल, देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहील, तसेच प्रगतीमधील अडथळे दूर होतील. तर हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर घरामध्ये सुखशांती नसेल, घरामध्ये सकारात्मकता नसेल, घरामध्ये सतत आजारपण असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, कोणतेही शुभ कार्य घरामध्ये होत नसेल, तर तुम्हाला या नवरात्रीच्या दिवसांमध्ये घरासमोर एक झाड जास्वंदाचं जे आहे ते लावायचं आहेत. हे झाड लावताना तुम्हाला पूर्व किंवा उत्तर दिशेला लावायचं आहेत. यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता आहे तर ती निर्माण होईल आणि सोबतच घरात सुख शांती समृद्धी कायम टिकून राहील. मित्रांनो, जास्वंदाच्या फुलाला खूप महत्त्व आहे. असं म्हटलं जाते की माता कालीला अत्यंत प्रिय आहे असे म्हणतात. जो भक्त नियमितपणे माता दुर्गा आणि माता काली यांना लाल जास्वंदाचं फूल अर्पण करतो तो त्यांच्यावरती प्रसन्न राहते आणि हे नकारात्मकता ऊर्जेपासून संरक्षण करण्याचे काम करते. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही उपाय अजून सांगणार आहोत. नकारात्मकता ऊर्जा निघून जाईल. दुपारी काली देवीला अर्धमिश्रित जास्वंदाचं फूल अर्पण करावे लागेल. यानंतर ज्या व्यक्तींवर नकारात्मकता ऊर्जाचा प्रभाव दिसत असेल त्याला हे फूल खायला द्यावे. त्याच्या प्रभावाने नकारात्मकता ऊर्जा निघून जाते. पुढचा उपाय यशासाठी जास्वंदाच्या फुलांची हार करून ती देवी कालीला अर्पण करणे खूप शुभ आहे. हे उपाय नियमितपणे करता येत नसतील तर हा उपाय शुक्ल पक्षातील अष्टमी आणि अमावस्याला करता येते. यासोबतच कुंजिका स्तोत्राचा मंत्र 11,000 वेळा जपावा. जो व्यक्ती असं करतो आई त्याला अडचणीतून मुक्त करते. पुढचा उपाय संपत्ती आणि समृद्धीचे आगमन. जर तुम्हाला आर्थिक समस्याचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही शुक्रवारी देवी लक्ष्मीला जास्वंदाचे फूल अर्पण करावे. जास्वंदाचा रंग लाल असावा. यासोबतच देवी लक्ष्मीला यासारख्या प्रसाद द्यावा विसरू नका. जास्वंदाचं काडी प्रसाद म्हणून देवी मातेसमोर ठेवा आणि पूजा संपल्यानंतर साखरेची मिठाई द्या आणि जास्वंदाची काडी तिजोरीत किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने घरात सुख समृद्धी राहते आणि संपत्ती वाढू लागते. पुढचा उपाय मंगळ दोष दूर करण्यासाठी. कुंडलीत मंगळ दोष असेल किंवा मंगळ कमजोर असेल तर विवाहित अडथळे येत असतील किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर अशा परिस्थितीत जर तुम्ही नवरात्रीमध्ये देवी लक्ष्मीला लाल रंगाचे कपडे अर्पण केले आणि त्यावर जास्वंदाच्या फुलांचा हार घातला तर तुम्हाला खूप फायदा होईल. पुढचा उपाय वाईट डोळ्यांपासून घराचे रक्षण करण्याचे मार्ग. नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाण्याच्या भांड्यात जास्वंदाचं फूल ठेवावे. असं केल्याने तुमच्या घरात नकारात्मक शक्ती आणि शक्ती प्रवेश करत नाहीत आणि घराचे वाईट नजरेपासून रक्षण होते. पुढचा उपाय, लक्ष्मीला जास्वंदाचं फूल कधी अर्पण करावे. तर मित्रांनो, असा प्रश्न आता सर्वांनाच असेल की जास्वंदाचं फूल आपण लक्ष्मी देवीला केव्हा अर्पण करायचं. तर मित्रांनो, मंगळवार आणि शुक्रवारी देवी लक्ष्मीला जास्वंदाचं फूल अर्पण करावे. या दोन्ही दिवशी देवीला हे चमत्कारी फूल अर्पण केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ होतो. तुमचे आर्थिक नुकसान झाले असेल तर ते भरून काढायचं मार्गही तुम्हाला मिळेल. नोकरीत बढती आणि व्यवसायात नवीन संधी मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय देखील अवलंबून करू शकता. तर पुढचा उपाय, पितृदोष दूर करण्यासाठी. पितृदोष दूर करण्याचा उपाय, नवरात्रीच्या काळात अभिजित मुहूर्तावर सूर्याला नियमित पाणी अर्पण करावे आणि त्यासोबतच जास्वंदाचे फूल ही अर्पण करावे. वास्तविक पितृदोषामुळे कुंडलीत सूर्य कमजोर होतो. अशा स्थितीत सूर्याला बल देण्यासाठी तुम्ही हा उपाय अवलंबून करू शकतात. तर पुढचा उपाय आहे, जास्वंदाच्या फुलाला तिजोरीत ठेवा. कापुरासोबत जास्वंदाचं फूल आपल्या तिजोरीत ठेवल्यास देवी लक्ष्मी ही आकर्षित होते. आम्ही तुम्हाला सांगतो की कापूर आणि जास्वंदाचं फूल नकारात्मक ऊर्जेसाठी सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. अशा परिस्थितीत जर काही कारणास्तव तुमच्याकडे पैसे नसतील तर नवरात्रीच्या सणात ही युक्ती नक्की करा. याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तर मित्रांनो, असे काही उपाय आहे. तर हे उपाय आपल्याला नवरात्री संपण्याच्या अगोदर नक्की करा. तुम्ही जर हे एक फूल जे आहे त्याचा उपाय केला तर करोडपती होण्याची इच्छा तुमची 100% पूर्ण होईल आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, आवर्जून तुम्हाला नवरात्री संपण्या अगोदर जास्वंदाचे फुलांचे हे काही उपाय आहे तर ते करायचे आहेत. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉन बटन आहे त्यालाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये माता राणीचा जयघोष करायला विसरू नका. तर नक्की टाईप करा ओम जय दुर्गा माताय नमः. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर चला भेटूया असेच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओम गणपती नमः. ओम जय दुर्गा माताय नमः.